by the presence of women. Now, I would like to request Mr. Professor to present Dr. Professor. We extend our heartfelt gratitude for your presence. Please present Honorable Dr. Pranay. Request our principal man, please introduce our late chief guest. A very pleasant morning to one and all. And hearty welcome to today's guest, Vaishali ma'am, Dr. Apre sir, Dr. Pradna madam, all dear parents and everyone present over here. Welcome you all in Scarlet Tree School. Here I am introducing today's guest, Dr. Pradna madam. She is in practice from last 15 years and today she is here to give free school introduction to every kid present over here. Please put your hands together.
तसेच त्या काळामध्ये पेडियाट्रिशियनमध्ये काश्यप. तर त्यांनी त्या सुवर्ण प्राशनाचा उल्लेख करून ठेवलेला आहे. आणि आज आपण रिसर्चच्या स्वरूपामध्ये सुद्धा जेव्हा मी गोष्ट बघतो, ऑब्झर्व करतो, तेव्हा मॉडर्न सायन्सने सुद्धा अनेक रिसर्च करून याने सिद्ध केलेलं आहे की निश्चितच सुवर्ण प्राशन घेतलेल्या मुलांमध्ये खूप मोठा फरक पाहायला मिळतो कंपॅरेटिव्हली. यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता जी मुलं लहान आहेत त्या सुरुवातीच्या काळात मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सगळ्याच पातळींवरती वाढ व्हावी चांगल्या प्रकारे या दृष्टिकोनातनं हा उपक्रम घेत असतो. तर मुलांना बेसिकली त्यांची प्रतिकारशक्ती वाढणे, द्विवृत्ती, स्मृती असे 3 जे काही गोष्टी आहेत. म्हणजे जर का आपण ह्याच्यात बघायला गेलं तर मेमरी जे म्हणतो किंवा ग्रास्पिंग पॉवर जे म्हणतो त्या सगळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती फरक या औषधामुळे होऊ शकतो. तर हे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला देणं अपेक्षित आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हा गोष्टीचा लाभ घ्यावा. इथे स्टोरमध्ये उपलब्ध आहे हे औषध आणि आपण तुमच्या मुलांना निश्चितच त्याचे रिझल्ट सुद्धा आपण पाहू शकतो. एक सलग काही डोसेस केल्यानंतर तुम्हालाही लक्षात येऊ शकेल बोलण्याची किंवा आकलन शक्ती जी आहे ती निश्चित वाढलेली आढळली. तर एवढंच बोलून की 2 शब्द थांबवले. मला बोलायला संधी मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Now, I would like to request Honorable Dr. Professor, please educate us from your valuable work. Topic is 4 pillars of healthy childhood. पाल्याच्या निरोगी जीवनासाठी. या शाळेच्या प्राचार्या धनश्री मॅडम, सचिन सर, आजचे प्रमुख पाहुणे वैशाली मॅडम, प्रज्ञा मॅडम, आपण सगळेजण जॉयफुल पेरेंटिंग हा विषय ऐकायला आणि मी सुद्धा तो इमिनंट त्या योग्य माणसाकडनं ऐकायला मी सुद्धा इच्छित आहे. पण धनश्री मॅडमनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मला पार पाडली पाहिजे. मला त्यांनी सांगितलेलं आहे की 4 पिलर्स ऑफ हेल्दी चाइल्डहुड. आपण इंटरॅक्टिव्ह लेक्चर करू. याच्यात 4 पिलर कुठले आहे मी सांगतो. पहिलं म्हणजे आहार, न्यूट्रिशन. दुसरं विहार म्हणजे पर्सनल किंवा सोशल एटिकेट्स. तिसरं निद्रा म्हणजे स्लीप आणि चौथं व्यायाम, एक्सरसाइज. प्रत्येकाला आपल्या आहार हा शब्द माहिती आहे. मी 36 वर्ष जवळपासून म्हणजे या 10 ऑक्टोबरला माझ्या प्रॅक्टिसला 36 वर्ष कंप्लीट करून 37 वर्ष लागेल. इतक्या वर्षात माझ्याकडे लहान मुलं बरीच येतात. त्यांचं मी काउन्सिलिंग करायला मला खूप आवडतं. म्हणजे ज्या मुलांचा आहाराबद्दल प्रॉब्लेम असतो त्यांना मी नेहमी स्पेशल किती गर्दी असली तरी वेगळा वेळ देऊन मी त्यांचं काउन्सिलिंग करत असतो. त्या अनुभवावर मी सांगतोय आपण हे इंटरॅक्टिव्ह करू. मी त्यांना जे प्रश्न विचारतो तेच तुम्हाला विचारतो. घर बांधलेलं पाहिजे का? पाहिजे का? मग घर बांधताना काय काय लागतं आपल्याला? विटा, वाळू, सिमेंट, अजून काय? दगड, पाणी, या सगळ्या गोष्टी लागतात. तसंच आपल्या शरीरामध्ये आपल्याला प्रोटीन, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर्स असतात, विटॅमिन, मिनरल्स आणि पाणी एवढं लागत असतं. आता मी त्या मुलांना विचारतो बरेच वेळेला की बाबा तुझं तू विटा घेऊन घर बांधलं, सिमेंटच वापरलं नाही किंवा वाळू घेतली तर माती कालवली आणि विटा घेऊन घर बांधलं तर काय होईल? साहजिकच तो मुलगा किंवा तुम्ही सांगाल ते लवकर पडेल. मग हा विचार आपण एवढ्या एक साधारण 10, 15, 20 लाखाच्या घरासाठी करतो. पण आपलं हे जे म्हणजे मोजूच शकणार नाही एवढ्या किमतीचं जे आपलं घर आपलं असतं त्याच्यासाठी आपण करतो का? त्याची सुरुवात आत्ता तुमच्या ह्या लहान मुलांपासून करणं गरजेचं आहे. लहान मुलं अनुकरण कोणाचं करतात? मोठ्यांचं. म्हणजे आता माझ्याकडे माझी नात 2.5 वर्षाच्या आसपासची आहे. माझ्या लक्षात आलं की आता पहिलं माझ्या व्यावसायिक व्यापामुळे मी एवढं ऑब्झर्वेशन करत नव्हतो. पण आता जरा ह्या विषयावर बोलतोय म्हणून मी ऑब्झर्वेशन करत असतो. तर आमच्या घरामध्ये मागच्या बाजूला काम चालू होतं. मोडीचा जो एरिया आहे कपडे धुवून वाळत घालायचा, त्या एरियामध्ये कपडे वाळत घालेले असताना माझी उंचीला डोक्याला लागेल म्हणून मी वाकून जायचो. तर ही 2.25 वर्षाची मुलगी पण वाकून
म्हणजे मुलांचं ऑब्झर्वेशन असतं आहे की बरोबर आहे की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये हे लक्ष द्या की मुलं आपलं ऑब्झर्वेशन करत असतात. मला जेवताना हाताला जे काही हाताने जेवतो चमचा वापरत नाही. भात खाताना जर तिथं उभं राहिलं तर चाटून याची सवय सेम तिने उचलली, न सांगता उचललेली. हे आपल्या बाबतीत आहे. मला सांगायचं माझ्या नातीचं कौतुक करायचं नाही आहे, मला सांगायचं हे आहे की आपली ही लहान मुलं आपलं ऑब्झर्वेशन करत असतात. मग आपण चुकीचं केलं तर. माझा एका मित्राने गाडी चालवत असताना मध्ये आल्यानंतर अरे तुझ्या फुल्या वापरल्या असेल, तुम्हाला माहीत असेल शिवी वापरली. त्याचा मुलगाही बरोबर बसला होता. पुढं कोणतरी दुसरं आल्यावर हिंदीशी हसायची. म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन आपण हे ठेवलं पाहिजे की त्या मुलांसमोर आपण काय संस्कार करतो. त्यामुळे तुम्ही जे खाणार आता घरात काय होतं आहे, घरामध्ये आपलं महाराष्ट्रीयन ताट हे सगळ्यात सुंदर बॅलन्स डाएट समजला जातो. त्याच्यामध्ये कसं असतं, मीठ थोडंसं, डाव्या बाजूला लिंबू, त्याच्यापुढे चटणी, त्याच्यानंतर कोशिंबीर. उजव्या बाजूला काय असतं, एक डाळीची किंवा आमटीची वाटी, भाजी आणि खीर किंवा असं, म्हणजे आपण जे देवाला नैवेद्य दाखवतो ते मध्ये वरण भात, त्याच्यावर तूप आणि एक चपाती किंवा भाकरी असं आपलं. आता हे किती जणांच्या घरात असतं सांगा. हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. बॅलन्स डाएट आपण करतो का, आपण फक्त पोट पूजा करतो, पोट भरतो. हे तुमच्या मनाला विचारा. मग हे आपण जर करत असू, भूक लागली तर आपण सकाळी नाश्त्याला काय करतो सांगा, बिस्किटं, खारी, टोस्ट, जे अजिबात शरीराला चांगलं नाही, ज्याच्यामध्ये डालडा असतो. प्रत्येकाने सगळेजण हसतात म्हणजे प्रत्येकाला पटते मला. तुम्ही जर डालडा टोस्ट वगैरे खाताय तर ते लहान मुलं काय खाणार आहे, साहजिक आहे ते आहे. तो 2 पावलं पुढं, तुम्ही 1 पाऊल पुढं. आपल्या लहानपणी, माझ्या लहानपणी नाश्त्याला भाकरी असायची, शिळी भाकरी, ताजं नसायचं काय, ती कुस्करून आणखी विंटी असेल त्याच्यावर खायचं. आता आपण खातो काय, आपण म्हणतो काय फालतू आहे माणूस. तसं नाही आहे. आपण हे आहाराच्या बाबतीमध्ये नीट लक्ष देऊन पाहिलं पाहिजे की आपण प्रोटीन्स खातोय का, आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती कमी ठेवलं आहे. असं सगळं जर डोकं आणि डोळे शाबूत ठेवून पाहिलं तर आपण आपल्या मुलांना चांगलं बनवू. मी याच्यावर जोर का देतोय तर आता आपल्या घरामध्ये पाहुणे आले तर आपण काय देतो त्यांना, उन्हाळा असेल एक पेप्सी किंवा थम्सअपची बाटली काढतो. ती 2 लिटरची बाटली असते, स्वस्त मिळती म्हणून घेतो आपण. तुम्हाला माहिती आहे का की 2 लिटरच्या पेप्सीच्या बाटलीमध्ये किती चमचे साखर असते? कोणाला माहीत असेल तर मला सांगा. हां 44 चमचे साखर असते. म्हणजे एक पावशेरचं, म्हणजे आपण 250 ml घेतलं तर त्याच्यात 7 ते 8 चमचे साखर असते. आता आपल्याला एवढ्या कॅलरीज जाळायच्या म्हणल्या, आपल्याला 1 चमचा साखरेची कॅलरी जाळायची म्हणली तर अर्धा तास चालायला लागतं. आपण किती पितो, 250 ml सहज पितो. म्हणजे किती झाले त्याच्याबरोबर, एवढं चालतो का आपण चहामध्ये सुद्धा साखर किती खातो. हे मी तुम्हाला का सांगतोय, आपण लहान मुलांना लहानपणापासून सवय लावतो दुधामध्ये साखर टाकून पी, आणि तू नुसतं पीत नाही, इकडे दूध आणि पुढं काय असतं, मोबाईल. म्हणजे आपण काय पितोय हे सुद्धा कळत नाही, आपण काय खातोय हे सुद्धा त्या मुलांना कळत नसतं. जी मुलं आरडाओरडा करतात जेवताना, त्यांना मोबाईल दिले की ते त्यांना तुम्ही मीठ लावून दिलं तरी खातात. आहे ना सगळ्यांचं ऑब्झर्वेशन, हे योग्य आहे का सांगा. मग मोबाईल कुणी बंद करायला पाहिजे, बरोबर आपण पालकांनी. आपणच सतत असं आपला व्यायाम सगळ्यात जास्त काय होतो, मोबाईलचा. व्हॉट्सअपला काय आलं, ह्याला काय आलं, मला कोणी आहे म्हणलं का, त्याचं स्टेटस काय गरज आहे. जेवायला बसलाय तर नीट जेवा. आपण जेवताना सुद्धा आपलं लक्ष नसतं. आणि मग आपलं हे ऑब्झर्वेशन, मी जसं म्हणलं तसं माझी हात चाटायची सवय माझ्या नातीने घेतली. मी जर मोबाईल घेऊन बसलो तर माझी नात काय करणार, ती सवय घेणार आहे, ती माझ्या पुढे 4 पावलं वागणार आहे. मग हे योग्य आहे का, तर अजिबात नाही. तर त्याचं आत्ताच तुम्ही त्याच्यावर इलाज करायला सुरू केलं पाहिजे. आणि इलाज पहिला आपल्यावर केला पाहिजे. पालक म्हणून तुमच्यावर करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या सवयी बदला, किमान त्यांच्यासमोर तरी करू नका.
आता आपण बरेच वेळेला काय होतं, जेवताना पूर्वीच्या काळामध्ये अशी पंगत असायची, अशी होती का? टी व्ही समोर एक जण जाऊन बसतो, हातात ताट घेतलेलं असतं, दुसरा कुठेतरी काहीतरी फोनवर बोलत चाललेलं असतं. असं करू नका. आपण सगळे हे पैसे मिळवतो ते कशासाठी असतं? बेसिक गोष्टी असतात. अन्न वस्त्र निवारा आहे, अन्न पहिलं आहे. ते तरी नीट खातो का आपण? तुम्ही बघा, एखाद्या लग्नाच्या आपण जेवणाच्या वेळेला गेलो ना, तर अशी रांग लागलेली असती, हातात ताटं. मग आता दुसऱ्यांनी मला नंबर लागणार नाही म्हणून हा एवढा भात घ्यायचा, 4-5 हे घ्यायच्या, पुऱ्या 5-6 घ्यायच्या, ही एवढी मोठी, मी असा तो ढिगारा लागतो. तो खायचा तसा. तो काही जणांना वाटतं की टाकायला नको म्हणून तो खायचा, तोही धोकादायक आहे. आणि जात नाही म्हणून काही जण फेकून देतात, ते चुकीचं आहे. हेच जर आपण घरी सवय लावली की सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवायचं, तर ती सवय लावणं गरजेचं आहे. की आता सवय पूर्णतः निघून गेलेली. आता आहारामध्ये काय काय नको मी सांगितलं तुम्हाला. फास्ट फूड नको, तळलेले पॅक फूड नको. आता तुम्ही जाल तर प्रत्येक आई माझ्याकडे तक्रार करते, काय खातात? बांबू आणि दुसरं काय? कुरकुरे. ते हे खातात. मी तुम्हाला कधी वेळ झाला तर एक माझ्याकडची क्लिप दाखवीन. एका लहान मुलाच्या पोटातनं मॅगी, लिटरली 1/2 किलो मॅगी अशी ऑपरेशन करून काढली आहे. आणि आपण काय करतो, ते मूल शांतपणे खाते, खाऊ दे, नका म्हणजे ऐकू द्यायचं. तुम्ही मला असं विचारायचं आहे, त्या मुलाने उद्या तुम्हाला दारू मागितली तर द्याल का नाही देणार? मग जसं ते देणार नाही त्याच्यापेक्षा हे जास्त धोकादायक आहे. एवढं लक्षात. आपण काय खायला घालतोय, आपण जे खायला घालतो तसंच ते मूल वाढणार आहे, तसंच त्याचं शरीर बनणार आहे. आता त्याच्यामुळे 21व्या वर्षी, आता तुम्हीच बघा आसपासला 21व्या वर्षी हार्ट अटॅकने मेला असतं की नाही, 19व्या वर्षी डायबेटीस, 18व्या वर्षी किडनी फेल. हे असे पेशंट तुम्हाला जवळ प्रमाण वाढलेलं दिसते का नाही? त्याचं कारण आपला चुकीचा आहार, चुकीचा विहार आहे. आणि तेच जर आपल्या मुलांच्या बाबतीत व्हायला नको असेल तर तुम्ही वेळीच जागा होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी आज हे पर्टिक्युलरली हा विषय मागून घेतो. आता हे आपण आहार घेताना शांतपणे घेतो का? नाही घेतो. पाणी प्यायचं, गिळायचं, पाणी प्यायचं असं करतो. खाण्याची पद्धतसुद्धा अतिशय महत्त्वाची. आमच्या लहानपणी म्हणायचे, जेवण सगळं वाढलं लगेच सुरू नाही करायचे, एखादा श्लोक म्हणायचे आणि मग नंतर सुरू करायचे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे, ही भावना आपल्या घरातली एकत्रपणाची भावना तिथे डेव्हलप होत असते. 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे. कुठलं कोण 32 वेळा खाते, काय खातो हे कळत नाही. जेव्हा मोबाईल बघताना ते 32 वेळा कोण चावून खाणार आहे? पाण्याचं प्रमाण हे आपल्या पोटात, पोटाचे 4 भाग कल्पले तर त्याच्यातला अर्धा भाग म्हणजे 50% हे जड अन्न किंवा भाकरी पोळी हे सगळं खायचं आहे. 4 आणि 25% हे लिक्विड पाहिजे. त्याच्यामध्ये ताक आलं, पाणी आलं, आमटी आली, सगळं आलं. म्हणजे आपण पाणी ढोसतो बरेच वेळेला, अपचन होतं, पित्त होतं, पित्ताचा त्रास बरेच जणांना राहतात. त्याचं मेन कारण आपण जेवताना भरपूर पाणी पितो. पद्धत चुकीची आहे. जेवण जेवला पुढचा 1.5 तास पाणी कमी पिणं, 1 ग्लास पिणं एवढं गरजेचं आहे. ही मुलांना तुम्ही लावली सवय तर मुलांना पुढे आजार होणार नाही. आणि आपल्याला हे काय होतं, अल्पपोषित मुलं आता बघायलाच मिळत नाही, अतिपोषित मुलं दिसतात. आणि एवढं होऊन सुद्धा आई येते म्हणती आमचा हा खातच नाही, काही अशक्त झाला आहे. ॲक्च्युली त्याचं वजन 4-5 किलो जास्त असतं. बाकीच आपल्याला काय होतं की जो फिट मुलगा असतो ना, तो आम्ही कसा ओळखतो? तो दवाखान्यात आला तरी 100 वेळा वर खाली उत्तर हे ओढ ते ओढ, ते मुलगा एकदम फिट. आणि जो नुसता एका जागी बसल्यानं तो फिट नाही, हे तुम्ही तुमच्या ध्यानात आणा. मग आपलं मूल कशात बसतंय, ते फिट असेल, उड्या मारते तर तक्रार करू नका. हे जे यंत्र आहे, मेंदू आहे, हा आपल्या संपूर्ण शरीराशी जोडला गेलेला आहे. हे जे निसर्ग आहे किंवा देव म्हणतो आपण, त्यांनी त्याला हळूहळू सवय लावलेली असते. आपण काय करतो, इथनं उडी मारू नको, इथं जाऊ नको, इथं चढू नको. त्याला त्याचे धोके सांगून तुम्ही त्याच्या भोवती फिरा ना. तुम्हाला वेळ तुमचा मोबाईलमध्ये घालवायचा असतो म्हणून मग तुम्ही काय सांगता, मोबाईल लावून देता बस इथे. नका तसं करू. त्याला खेळू दे, त्याला पळू दे. आणि जे ॲक्टिव्ह मुलं आहे ना, ते हेल्दी मूल होतं. जे ॲक्टिव्ह नाही ते अनहेल्दी होते, एवढं लक्षात ठेवा. त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.
म्हणजे तुमचं मूल पुढच्या आयुष्यामध्ये हेल्दी बी चांगलं जगेल, जास्त जगेल. आता निद्रा जे सांगितलेलं आहे, निद्रा हा तो साधारण ह्या 3 ते 5 वर्षाच्या मुलांना 13 तासापर्यंत 10 ते 13 तासापर्यंत झोप झाली पाहिजे. मग ती रात्री विहीन किंवा थोडीशी रात्री थोडीशी दुपारी मध्येच झोपतात, शांत झोपले. झोपायचा माहोल आपण काय करतो, 12च्या आत तुम्ही झोपतच नाही, आपणच झोपत नाही म्हटल्यावर ती मुलं कशी झोपतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर 2 तास झोपायचं नसतं, कारण आपल्याला ते डायजेशनसाठी वेळ दिला लागतो. दुसरी गोष्ट 2 तास अगोदर ब्ल्यू लाईट सगळे बंद करायचे असतात आणि तेच आपण बंद करत नाही. ब्ल्यू लाईट म्हणजे टी व्ही, मोबाईल, स्क्रीन, सगळे स्क्रीन बंद पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला म्हणून जो पार्ट असतो की जो झोपेवर कंट्रोल करत असतो तो ॲक्टिव्हच होत नाही ना. आपण दंगा, हसणं, खेळणं, टी व्ही हे केल्यानंतर नंतर 2-2 तास झोप येत नाही. मग झोप येत नाही म्हणून पुन्हा मोबाईल बघतो आणि मग सकाळी किती वाजता सूर्य उगवून असा वर आला की मग आपण, हे योग्य नाही. आपण निशाचर नाही, आपण घुबडं नाही आहे. आपल्याला निसर्गाने दिवसा आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला आणि रात्री विश्रांती घ्यायला सांगितलेलं आहे. का तर आपलं शारीरिक विश्रांती आणि त्याच्यापेक्षा जास्त मेंदूची विश्रांती गरजेची असते. लहान मुलांना सगळ्यात जास्त. तुम्हाला लक्षात असेल तर लहान मुलं झोपलेलं असताना मध्येच हसतं, रडतं, हातपाय झाडतं. हे कॉम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर फाईलिंग चालू असतं त्यांच्या डोक्यात. दिवसभर जे काही केलेलं असतं ते त्या फाईलमध्ये टाकत असतं. ती घटना होणं गरजेची आहे. तू जागाच राहिला तर ती फाईलिंग होईल कशी, मेंदूची वाढ होईल कशी. हे जर पाहिजे असेल तर निद्रा चांगली पाहिजे. त्याच्यानंतर व्यायाम, आपणच पालक व्यायाम काही करत नाही. म्हणजे माझा अनुभव आहे, मी जर विचारलं पालकांना तर व्यायाम काय करतात, नाही काय करतात, वेळच नसतो. हे काय मोठं आहे. खरंच तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, वेळच नसतो. नंतर आजाराने आपल्याला वेळच दिला नाही तर काय, हार्ट अटॅक आला आणि आपण संपलं तर काय. हे नको असेल, आपल्याला डायबिटीस व्हायला नको असेल, आपल्याला कॅन्सर व्हायला नको असेल तर आपलं शरीर हे चांगले ट्युनिंग असणं गरजेचं असतं. आपल्याकडे आपण स्कूटर घेतली, गाडी घेतली, ती सर्व्हिसिंगला नंबर लावून सर्व्हिसिंग करून घेतो. ती गाडीची किंमत किती असते त्याच्यापेक्षा आपल्या देहाची किंमत किती आहे. आपलं सर्व्हिसिंग म्हणजे व्यायाम आहे, करत नाही आपण. त्याच्या मनामध्ये खेळाविषयी आनंद, आवड कशी निर्माण केली हे बघा. आपण बघतच नाही. किती जण ट्रेकिंगला घेऊन जातात मुलांना सांगा, त्यांना आवड निर्माण. आपल्या इथे इतके शिवाजी महाराजांच्या कालावधीतले इतके किल्ले किती जणांनी दाखवलेत आपल्या लहान मुलांना. मी म्हणतो अगदी 8वी-9वीतल्या मुलांना किती जणांना माहिती आहे, कुणालाच माहिती नाही. आपणही जात नाही. आपण ते सुरुवात केलं पाहिजे, त्यांच्यात रुजवलं पाहिजे की आज जी दिव्य देशमुख हे झाले ना, हां, तर ती 3ऱ्या वर्षीपासून तिच्या वडिलांनी तिला कंपल्सरी बुद्धिबळ खेळायला लागलं. तेव्हा आज हे ते लावलेलं झाड आहे ते आज एवढं मोठं झालं आहे. आपण 10 वर्षाचं मूल झाल्यानंतर ते झाड जर रुजवायचा प्रयत्न केला तर अजिबात रुजणार नाही. त्यामुळे ही राईट टाईम आहे 3 ते 5 वर्ष. तिची तुम्ही तुमच्या चुका रिव्हर्ट करा आणि या मुलांना चांगल्या मार्गावर आणा. आता विहार जो म्हटलं मी, एटिकेट्स आहे ते मगाशी त्याच्यानुसार म्हणलं मी की आपण जर 4-5 शिव्या दिलं तर मुलं 10-12 शिव्या देणार. आपण मारामारी केली, मुलं मारामारी करणार. आपण आपल्या आईवडिलांशी वेडवाकडं वागलो तर आपल्याशी ते मूल वेडवाकडंच वागणार आहे. समाजाशी आपण आपल्या बरोबरच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले तर ती मुलं सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित करतात. आपल्यापुढं उदाहरणं आहेत, मोठी मोठी माणसं असून सुद्धा जमिनीवर राहिलेली. APJ अब्दुल कलामांचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपण ह्या ज्या आहेत नारायण मूर्तींच्या सुधा मूर्ती यांचं उदाहरण, नाना पाटेकर यांचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. प्रकाश आमटे यांचं उदाहरण ठेवलं पाहिजे. आपण फक्त काय आहे, शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत पण माझ्या घरात नाही, शेजारच्या घरात असावे. आपल्याला जरी मी म्हणतो त्यांची आपण कधीच म्हणजे कुठल्याच लेवलला नंबर सुद्धा बरोबरी करू शकणार नाही, पण आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेला आपण उंच एखादं शिखर बघतो त्यावेळेला आपण किमान 10 पायऱ्या चढू शकतो. तुम्ही शिखर बघायला या मुलांना असं दाखवा. नाही, आपल्या मुलांना काय आहे, गळ्यात सोन्याची चेन, हातात 10-10 अंगठ्या, हे पाहिलं की मुलं खुश.
एखादी कुठली गाडी ती स्कॉर्पिओ गाडी, ती मुलं कसं बघायला लागतात. आता पुण्यामध्ये काय कंडिशन आहे, लहान मुलं ही अजून पूर्ण मोठी झाली नाही ती माड्याकडून मारतायत, तलवारी हातात आहेत त्यांच्या. कुठं चाललोय आपण, याचं कारण आपण शोधलं तर ते मूळ आपल्या संस्कारात येते. आपण आपल्या लहान मुलांना शिकवलं पाहिजे, पण आपणच जर सुसंस्कारित नीट नसू तर त्या मुलांना आपण काय शिकवणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की हे जे मी वेगवेगळे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पालकांनी हे स्वतः फॉलो करणं अगोदर गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी पुढची मुलांच्या दृष्टीने 2 गोष्टी थांबतो कारण मॅडमचं आपल्याला लेक्चर ऐकायचं. आपण मुलांना जे मारतो कधीच मारू नका, अतिशय चुकीची गोष्ट आहे. तो आपल्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये इतकं विष कुटून भरल्यासारखं होत असतं की त्याला आपल्याला मारता येत नाही. मग तो त्या मनामध्ये ठेवतो की मी पुढं मोठा झाला तुम्ही हाणणार. असं व्हायला नको पाहिजे. असेल तर त्यांच्याशी अतिशय गोड शब्दात, हे कठीण आहे मला माहिती आहे, मी याचा अर्थ असं म्हणत नाही की प्रत्येक मूल म्हणते की तुम्ही त्याला द्या, अजिबात नाही. पण एखादा हट्ट त्यांनी चुकीचा केला त्याला शांतपणे सांगायचं की मिळणार नाही, तू इथनं उड्या मार, इथनं आवाज काढ, नाही तर खालनं आवाज काढ, मिळणार नाही. तुझ्यावर माझं तेवढंच प्रेम आहे जेवढा अगोदर होतं, तू आत्ता रागवत असलास तरी तेवढंच प्रेम आहे, पण तरीसुद्धा मी हे देणार नाही म्हणजे देणार नाही. हे त्याला 4 वेळा कळलं. तुम्ही बघा पहिल्यांदा ते काय करतं, रडतं, मग तुम्ही काय करता, जरा जास्त रडते म्हणल्यावर दे का, पुढच्या वेळेला ते नाही दिलं की हातपाय घासत रस्त्यावर बसतो, म्हणता कुठं तमाशा व्हायला पाहिजे की पुढच्या वेळेला त्याच्या पुढचीच ते. आपणच त्या मुलांना वैताकडे ढकलत जातो. तर तसं कृपया करू नका. त्याच्यामुळे त्यांनी कितीही आदळआपट केली तरी आपण आपले प्रेशर सोडायचे नाही आणि आपण त्याला शांतपणे हेच सांगायचं की बाळा तू काही केलंस तरी मी ही गोष्ट करणार नाही म्हणजे करणार नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे जेव्हा त्यांना कोऑर्डिनेशन कळेल त्यावेळेला ती मुलं शांतपणे आपलं काय म्हणणं आहे आणि समजा जर तुम्ही सांगितलेली गोष्ट त्याला पटली की त्याच्यापासून लांब होते. एवढे हे 4 पिलर्स तुम्ही मुलांच्या बाबतीत पाळावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं या शुभेच्छा देतो. मी थांबतो. For your valuable thoughts and sharing your thoughts with us. It will be very helpful for our parents and children and everyone. Now, I would like to request Great Chief Justice Honorable Vaishali Shende ma'am, please guide us for being a good parent. माझा आवाज जर वाटत असेल तर प्रसंग जर घुमत नसेल तर मी यांचं चालणार आहे सगळ्यांना. फक्त आपले छोटे बहीण थोडे विरोध करायला. डॉक्टर कम अतिशय अनुभवी आजोबा सुंदर गोष्टी सांगितल्या. पण रिअली मला बघायसाठी वाटत होतं सर की येस व्हॉट आय डीड, what my husband would do, that was exactly correct. की तुम्ही किती सुंदर ते पिलर सांगितलेले आहेत. प्रज्ञाने पण तुम्हाला काश्यप सूत्रामध्ये लिहून सोडलं बघाशी, तिनं पण खूप महत्त्व छान समजावून सांगितलं. आणि आता माझी वेळ आहे की अवघड आहे ते काम, पण बघूया की आनंदी पालकत्व. आता तुम्ही ज्या वयोगटातल्या मुलांना आपल्या मांडीवर घेऊन बसलात ना, त्यात तुम्ही किती आनंदी आहात हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्या माझ्या वयातल्या मुलांच्या सोबत मी किती आनंद होते ते सुदैवाने मला आठवताना असं वाटतंय की एक प्रश्न आपण विचारतो ना एखाद्या ठिकाणी बोलायला जाताना की खरंच मला कधी अनुभव आलाय का आनंदी पालकत्वाचा की जो मी तुम्हाला द्यावा, म्हणजे माझ्या आडात आहे का काही की मी तुमच्या कोहऱ्यात टाकावं है ना, माझ्या झाडाला काही फळं लागलेली आहेत का की जी मी तुम्हाला द्यावी. तर त्याचं उत्तर आहे ना सर, होय असं मिळतं ज्यावेळेला आपण गोळाबेरीज करतो की आपल्याला काय जमू शकलं. तर माझं मिस्टर पोलीस अधिकारी, मी पोलीस अधिकारी असं असताना आम्ही आमचं मोठं वाढवत होतो आणि मुलांना वाढवताना सरांनी जो मुद्दा घेतला तोच मी कनेक्ट करते. सरांनी अप्रतिम मुद्दा आपल्या सगळ्यांना सांगितला आहे. मला असं वाटतं तो मुद्दा मलाही आयुष्यभर पालक म्हणून लक्षात ठेवायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांनाही. तो मुद्दा असा आहे की आपल्याला पालक म्हणून आपल्या मुलांचं आयडियल मॉडेल जरी नाही होता आलं, आयडियल आदर्श, तरी माझे आई बाबा मला आवडतात आणि ते ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी करतायत ते मी करण्याचा
दिवसाची मला ती आठवण सतत आठवते अशी की वैशाली करू देत, आपण व्यवस्थित लक्ष ठेवूयात, आपण यांना जबाबदारी घेऊयात. कशाची? तर त्याच्या अवतीभोवती फिजिकली प्रेझेंट राहण्याची, विच इज व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे बघा, आपल्या बँक अकाउंटमध्ये जर आपण पैसे टाकले ना तर इंटरेस्टसह पैसे मिळतील, आहे की नाही? वेळ टाकला ना तर या पॅरेंटहूडमध्ये ना वेळ टाकला तर इंटरेस्टसह वेळ मिळणार आहे आपल्याला, जेव्हा आपल्याला गरज आहे त्यांच्याकडून त्यांनी आपल्याला वेळ देवा अशी. आणि आता तुम्ही इतक्या क्रुशियल वयोगटामध्ये आहात पॅरेंटिंगच्या, तर आम्ही सल्ला वगैरे नाही पण रिक्वेस्ट अशी करू शकतो की आपण थोडा प्रयत्नात असं करूयात, ज्या वयोगटाची मुलं तुमच्याकडे आहेत त्या वयोगटात, की आपल्या ह्या छोट्याशा कळीला फुलांची संधी देऊयात. आता ती कशी देणार आहोत आपण? तो वेळ द्यावा लागेल. हां, आपल्यातले काही वर्किंग वुमन असतील, वर्किंग मेल आहेत, पॅरेंट्स, ओके फाईन, पण तरी आपल्याला एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये टाईम मॅनेजमेंट पाहिजे की कोणती वेळ मला माझ्या मुलांना द्यायचीच आहे, तिथे नो कॉम्प्रोमाइज. मग तुम्ही 4 लग्नांना नाही गेला, थोडा वाईटपणा घेतला चालेल, 4 सार्वजनिक समारंभांना तुम्ही जात नाही आहात हे पण चालेल, पिकनिकला अशा ठिकाणी जात नाही आहात की जिथं मुलं घरी ठेवून जावं लागणार आहे तर त्या अवॉइड केल्या तरी चालतील. म्हणजे काही गोष्टींचा या वयोगटातल्या मुलांचं पॅरेंटिंग करत असताना करायचा. म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटेल की अतिशयोक्ती बोलते मी, पण ना आम्ही ज्यावेळेला पॅरेंटिंगचा विचार करत होतो त्यावेळेला एक मुद्दा असा समोर आला की लहान मुलांच्या आयांनी ड्रेसेस खरेदी करत असताना याचा विचार करायचा की त्याला टिकल्या नको, आरसे नको, टोचणारं काही नको. कारण त्या मुलाला जेव्हा आपण असं घेतोय आणि खाली सोडताना जर तो आरसा त्याच्या कुठल्या तरी अवयवाला लागला, खर्चटला, तर ते पण परत आपल्या अंगावर याची इच्छा नाही ठेवणार. ते सांगू नाही शकणार बिचारं, पण ती इच्छा नाही ठेवणार. इतका बारीक विचार आपल्याला पॅरेंटिंगला करावा लागतो की माझ्या कम्फर्टपेक्षा मी ज्याला कोणाला माझं रूप करून या जगात आणलेलं आहे त्या एका सेपरेट ह्युमन पर्सनॅलिटीला मला काही विशिष्ट वर्ष, जसं तुम्ही एखादं झाड लावता, आपण झाड लावतो एखादं आणि त्या झाडाला काही वर्ष आपल्याला नरिशमेंट द्यायची आहे आणि नंतर ते मुळं त्याची खोल गेल्यावर ते आपल्याला काही मागत नाही, ते पावसाच्या पाण्यावर स्वतः असं डेरेदार होतं, बरोबर की नाही? पण सुरुवातीची काही वर्ष आपल्याला नरिशमेंटसाठी द्यावी लागणार. ती वर्ष प्लीज, सर जसं म्हणत होते तशी अतिशय किमती वर्ष आहेत, ती आपल्या मोबाईलच्या बॅड हॅबिट्समध्ये आपण पालकांनी कृपया घालवू नये प्लीज. म्हणजे धनश्री मॅडमचं कौतुक करूया आपण या गोष्टीसाठी की तुम्हाला 2-2 माणसं येऊन हेच सांगतायत की प्लीज आपल्या मुलांचं करिअर जर आपल्याला चांगलं करायचं आहे आणि आपल्याला आनंदी राहायचं आहे टिल आवर एंड, तर आपली मुलं हाच आपला ॲसेट या एका विशिष्ट वयोगटामध्ये आपण सगळी काळजी बाजूला ठेवतो आणि माझी मुलं कशी आहेत ही काळजी करायला लागतो. तर त्या वयामध्ये जेव्हा आपण पोहोचू तेव्हा असं वाटलं पाहिजे की काही चिंता नाही आहे मला, माझं मी बाहेर जरी गेलं तरी ते त्याची काळजी व्यवस्थित घेणार, वाईटांच्या संपर्कात जरी गेलं तरी ते असं होईल पण परत त्याचं मूळ जे आहे ते खंबीर असणार आहे. पण त्याच्यासाठी आत्ता बँक अकाउंटमध्ये, पॅरेंटहूडच्या बँक अकाउंटमध्ये आपल्याला पहिली एक सायकोलॉजिकल गोष्ट जी सरांनी मगाशी क्लिअर केलेली आहे तीच मी परत सांगते. आपल्याला आपल्या मुलांना काही गोष्टींसाठी योग्य वेळेला, योग्य पद्धतीनं, कधी रागावून, कधी दरडावून, कधी मायेनं नाही म्हणावं लागेल. फॉर एक्झाम्पल, सर मगाशी आहाराचा मुद्दा सांगत होते. परवा माझ्याकडे एक काउन्सिलिंग असं आलं होतं की आमचं मूल म्हणे शाळेतून आल्या मॅगी मागतो. म्हणजे मॅगी हा त्याच्यासाठी रेग्युलर फूड झाला आहे. तर तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे? नाही म्हणावं लागणार आहे. म्हणजे असं आत्ता आम्ही एक स्किल शिकवतो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये की आपल्याला योग्य ठिकाणी जर नाही म्हणता आलं की नाही मी हे करणार नाही करणार, तर आपण परत जग जिंकतो. योग्य ठिकाणी म्हणजे ते कुठली असते, मोठ्यांसाठी, ॲडल्टसाठी पण आणि पॅरेंट्ससाठी पण. तर थोडं आपण हे करायचा प्रयत्न करूया. आता याच्यात सायकोलॉजिकल भाग कोणता आहे पॅरेंटहूडमध्ये जो त्रास देतो तो आपण आहे ना बऱ्याचदा बघा आपलं मुलं आहे ना आपलं कमी आणि दुसऱ्यांशी तुलना करता ते कसं आहे या पद्धतीनं वाढवतो. या तुमच्या वयोगटातल्या पालकांसाठी एक नम्र विनंती अशी आहे, आपलं मूल आधी आपलं आहे, त्याच्यावर आपला जीव आहे, ते जसं आहे तसं आपण स्वीकारत आहोत. त्याला सारखी आपण दुसऱ्या मुलांची उदाहरणं
खेळत काही असतील, बघत मोबाईल असतील, पण मुलांचा मुद्दा निघाला की ते असे कान असे उंच होऊन आपलं ऐकत असतात, आपल्या लक्षात नाही. आणि त्याला आपण काय म्हणतो की आपल्या मैत्रिणीला माझं ना अजिबात काही अभ्यास नाही करत. आता अभ्यासाचं वय आहे का ते पण मुद्दा मी क्लिअर करते. हां मॅडम, कदाचित तुमच्या मुद्द्याच्या अगेन्स्ट जाईल थोडीशी, बट सॉरी फॉर दॅट. मला तो वेळेपणा आता करावा लागेल. पण आपण बऱ्याचदा ना मुलांची तुलना करत असतो. ती कशी करत असतो? ती फार गोड भाषेत करत असतो. म्हणजे असा तक्रारीचा वगैरे सूर आणायचा नाही, कारण आपल्याला काही यूट्यूबवर गोष्टी बघून माहिती आहेत ना, ज्या बऱ्याचदा अर्ध्या आहेत ना, अर्ध्या असतात ना त्या, सांभाळू ना. रील्स वगैरे बघून आपल्याला बरंच पॅरेंटिंगचं नॉलेज येतं ना, की आनंदी पालक का बरं मग कळून बघतो मी. हां, कारण त्या रेसिपीज मग कशा बिघडतात ते तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे ना. तर तसंच हे आपण आहे ना एक छोटीशी बघा गोष्ट आपल्याला करायची आहे, प्रॅक्टिकली आज ठरवायचं आहे असं की आपण आहे ना आपल्या मुलांची, या वयोगटातल्या मुलांची, स्पेशली अभ्यासाच्या गुणांची मार्क्स अकॅडमिक परफॉर्मन्स जो काही आहे तो कृपा करून 2 मुलांमध्ये कसलीही कंपॅरिझन मी करणार नाही असा प्रण करा पुढच्या वर्षभरासाठी. असं टार्गेट ठेवा स्वतःला की मी माझ्या मुलाच्या बौद्धिक क्षमता, त्याचे मोटर स्किल्स, त्याचे कम्युनिकेशन स्किल्स याची कुणाशीही तुलना करणार नाही. माझं मूल माझ्या मुलाच्या जागी दुसरं मूल, मला कौतुक राहील दुसऱ्या मुलाचं. मी दुसऱ्या मुलाला क्रिटिसाइज नाही करणार आहे, बाजूच्या मुलाला त्याचं पण कौतुक करेल, पण त्याचं कौतुक करता करता अप्रत्यक्षपणे माझ्या मुलाला मी कॉम्प्लेक्स देणार नाही. मंगेश पाडगावकर नावाचे खूप सुंदर लेखक आहेत, कवी आहेत. त्यांनी आपल्या बोलगणी या कविता संग्रहामध्ये खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. त्यातल्या काही ओळी बघा तुम्हाला पटल्या तर. ती कविता अशी आहे की कोकिळ सुंदर गातो, म्हणून आपण का सुंदर व्हायचं? कोकिळ कोकिळ आहे, आपण बाजूची करतो. आपण सगळे कोकिळ होऊ शकतो का? इथे दिसतात का झाडांवर सकाळी सगळे कोकिळ बसलेले आहेत आणि गात आहेत? कावळे पण आहेत, चिमण्या पण आहेत, कबुतर पण आहेत की नाही? निसर्ग आपल्याला बरंच काही शिकवतो. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुंदर व्हायचं? तारीफ करायची ना त्याची आणि एन्जॉय करूयात. म्हणजे बाजूच्या समोर पहिल्याच नंबर येते कायम आणि आपलं मूल नाही आत्ता अजून लिहित आहे, ॲक्सेप्ट इट. थोडा वेळ द्यावा लागेल. प्रत्येक झाडाला जरी त्याच मातीत असलं तरी वाढायला वेळ लागतो, कारण त्याची आखून घेण्याची पण एक क्षमता तो स्वतः घेऊन आलेला आहे. म्हणजे एक छोटं वाक्य मी आता इथे तुम्हाला बघा पटलं तर, आपली मुलं मातीचा गोळा वगैरे नाही येतात. ही जी त्यांची जनरेशन आहे ना ती बरंच काही घेऊन आलेली आहे, ती मातीचा गोळा नाही आहे. आणि मी त्याला आकार देतोय म्हणून टीचरनी पण कधी मिसअंडरस्टँडिंगमध्ये राहू नये. ते टीचर आपलं फोल्डिंग घेऊन आलेलं आहे आणि ते हाततोडा आणि चिंदी घेऊन तोडायचं काम पालकत्वाचं नाही आहे. ते बंद झालं की पालकत्व निवांत. ते सारखं चिंदी हातोडा घेऊन तुझा हा भाग मला नको, तुझा तो भाग मला नको, नहीं चलेगा भाई. अपने को पहले जैसा है वैसा एक्सेप्ट करना पड़ेगा. मेरा बेटा मेरी बेटी ऐसी है, ओके. तो ॲक्सेप्टन्स मिळालं की काम होणार. म्हणून कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण सुंदर व्हायचं नाही. मोर सुंदर नाचतो, येस वी विल अप्रिशिएट, पण म्हणून माझं मूल मोर झालं पाहिजे ते कसं डेंजर होऊन जाईल. तूही नाच मोरासारखा. नाचवतात ना काही पालक, डायरेक्ट इकडे देतात मुंबईला नाचवायला आणि मग त्यानंतर इकडे नाचवतं पालकांना. बालपणी तुम्ही त्याला नाचवलं ना, सरांनी एकदम बेस्ट मुद्दा सांगितलेला आहे, त्याची वेळ येणार आहे. ती वेळ कधी येऊ द्यायची नाही आहे, ती फार अवघड जाते, कारण त्याला पण वयात नसतो काही सहन करण्याच्या. सो कोकिळ गातोय, येस व्हेरी गुड. मोर धुंद नाचतोय, येस व्हेरी गुड. पुढची वाक्य खूप महत्त्वाची, ती समजली तर पॅरेंटली आनंदी. जे आम्हाला करतात नवरा बायकोला, त्याने आमच्या मुलाला कधीही दुसऱ्या मुलांची उदाहरणं दिली. तो आम्हाला आठवीला म्हणाला मला शाळेत जायचं, मला औपचारिक शिक्षणाचा कंटाळा आला. म्हटलं ओके सोड, काय करायचंय मग? मला जे करायचं ते करू. म्हटलं कर. त्याची 10वी गेली, त्याची 12वी गेली, सेल्फ स्टडी चालू आहे, आता गड फिरतोय. म्हटलं कर, सगळ्या गोष्टींचा अनुभव घे. चुकणार आहेस, पडणार आहेस, काहीतरी होणार आहे, पण अनुभव घ्यावा लागेल ना. का तू आहेस. तुझ्या वर्गातला नीट देणारा तो वेगळा, तुझ्या वर्गातला जेडवली देणारा तो वेगळा. तुला काय करायचं ते तू कर. नाही काही झालंस तरी, चांगला माणूस झालास तरी वी आर व्हेरी हॅपी. प्लीज पॅरेंटिंगमध्ये तुलना करत बसायचं नसतं रे, नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं. आनंदी पालकत्वाचा हा जो मेसेज आहे तो सतत आपल्या लक्षात राहावा म्हणून महिन्याभर आपल्या भिंतीवर लिहून ठेवा. ही कविता हवं तर मी धनश्री मॅडमला पाठवून देईन.
कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुंदवायचं, मोर भिंत नाचतो आपण का सुंदवायचं, तुलना करत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळे पण असतं ग. एकदा हे आपल्याला समजलं की आपलं मूल किंवा प्रेम सुरू नाही तर मग काय, तुला हे नाही आहे, तुला याच्यासारखं नाही आहे, तुला त्याच्यासारखं, म्हणजे बॅट हातात घेतली की विराट कोहली झालाच पाहिजे हा. अरे बाई गाणं थोड्या गाया की मग या अशा गोष्टी झाल्याच पाहिजे, कसा नाही होत म्हणजे असं नाही जमणार. ओके, काही गोष्टी तो ट्रायल अँड एररमध्ये, आणि आत्ता सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलांना प्रचंड एक्सपोजर आहे. तुमचं बालपण तुम्हाला आठवतंय, नाचाचा क्लास शोधायला बोर्डमध्ये नसताच सापडला, आता कदाचित पण नाही एक्सपोजर त्या काळी. आता भयंकर एक्सपोजर आहे म्हणून थोडी कन्फ्यूज पण आहे ती मुलं. सो प्लीज ॲक्सेप्ट इट की ओके थोडी कन्फ्यूज आहे, ओके. मग आता कन्फ्यूज असलेल्या मुलांना आपण आणखी कन्फ्यूज करून टाकायचं का? पॅरेंटहूड, मदरहूड काय आहे की ओके तू कन्फ्यूज आहेस, ठीक आहे, तू 4 गोष्टी ट्राय करणार आहेस, करून बघ. ही छोटी मुलं सगळी सायंटिस्ट आहेत बरं का, आणि त्या सायंटिस्टला मारायचं काम त्यांचं सुपर सायंटिस्ट पॅरेंट्स करत असतात. आर यू गेटिंग माय पॉईंट? व्हॉट आय एम सेइंग? वी हॅव ॲक्च्युली सायंटिस्ट इन आवर हाऊस. मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर मुरपीठ घेऊन त्याच्यात पाणी घालून असा रगडा करत असेल तर किती आयांना बरं वाटत असतं? नाही बरं वाटत, पण त्याने इस्रोत गेलं पाहिजे. क्या है भाई, आप इनपुट नहीं दे रहे हो और आउटपुट की आप ख्वाहिशें रख रहे हो तो गलत हो जाएगा ना. उसको करने दो ना, वैसे उसको अच्छा लग रहा है तो करने दो उसको. आणि सुंदर उदाहरण आहे, आमच्या मुलाला आम्ही अशी लहानपणी पिठं खेळायला दिली तेव्हा माझं खंडाळ्याला पोस्टिंग होतं पोलीस ट्रेनिंग सेंटरला. मला त्या एकाला सोडून जावं लागायचं, कधी कधी काय सर कंटिन्यू लावून मग काय द्यायचं खेळायला, पीठ आणि पाणी, मळ मळ. आज तो अप्रतिम पराठे करतो, म्हणजे अप्रतिमा, म्हणजे जे आम्हाला नाही जमत असेल पण ते करू द्यावं लागलं ना. तर त्यामुळे आनंदी पालकत्वातला मुद्दा थोडा असा आहे की आपल्याला ना आपल्या मुलाला काय आवडतं, कोणते क्षण आवडतात, काय करायला आवडतं ते बारीक लक्ष ठेवून बघायचं आहे. आणि मगाशी जो मुद्दा मी सोडला तो परत आता जोडते. नुसतं अकॅडमिक्समध्ये झेंडे लावणं ही, जर जसं म्हणाले की अमेरिकेला जर माझं काम नाही करणार तर मला निद्रानाशाचा आजार होईल, कारण तो हार्मोन्सच सोडत नाही असं की ते म्हणतात झोप ऐकून झालं, कारण ते कामच चालू आहे तर तो रेस्ट नाही करणार. तसं प्लीज, एज्युकेशनची डेफिनेशन अशी आहे की ट्रायंगल इज दॅट एज्युकेशन इज हॅव्हिंग इट्स ओन ट्रायंगल. वन पार्ट ऑफ दॅट ट्रायंगल इज टू एनकरेज आवर किड्स to get the concept clearance, only to get the concept clearance. Parent reading ना आजपर्यंत कोणीही उत्तम नागरिक, उत्तम माणूस होऊ शकलेलं नाही. प्लीज, पॅरेंट रिडिंग आपलं आनंदी पालकत्व खाऊन टाकतं. त्यामुळे तुमच्यातले जे कोणी पालक मुलाच्या बाजूला करतो का करणार असं जर करत असेल अभ्यासासाठी तर आपण त्याच्या मनातून अभ्यासाची गोडी दीर्घकाळासाठी काढून टाकणार. ते कोण भविष्यात अभ्यास करणार नाही. आणि टीचरला पण त्यामुळं आता ह्या वयोगटात म्हणू नका की येतं का लिहिता माझ्या मुलाला, मला त्याला लेखक करायचं आहे. आता ह्या 3 आणि 4 वर्षाच्या मुलांना प्लीज 6 वर्षापर्यंत मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, चाइल्ड सायकॉलॉजीचं कदाचित त्याला अनुमती देतील सकट की चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये 6 वर्षापर्यंत मुलाला निसर्गातून शिकू द्या असं सांगितलेलं आहे. शाळेमध्ये या काय प्रयत्न करणार असतील की मुलांना ज्या ज्या मुलांना खेळायला आवडतंय अल्फाबेट नावाच्या चित्रांशी, अल्फाबेट्स नावाच्या चित्रांशी ज्या ज्या मुलांना खेळायला आवडतं त्या त्या मुलांना 3 ते 6 वर्ष आवडीनं ते खेळू दिलं जातं. मॉन्टेसरीची जी आहे, कधी कोणाला पॅरेंट्सला जमलं तर ते पुस्तक नक्की वाचा, खूप सुंदर पुस्तक आहे चाइल्डहूडशी संबंधित. पण अकॅडमिकमध्ये आपलं मूल भारी आहे, म्हणजे आपलं मूल खूप भारी आहे. प्लीज या मिसकन्सेप्शनमध्ये न राहता. ट्रायंगलचा एक पॉईंट अकॅडमिक आहे, एक पॉईंट. दुसरा जो आहे त्याचा इमोशनल पोर्शन. खूप पहिलं येणारं मुलं आहे, दुसरं येणारं मुलं आहे आणि त्याला आई बाबांवरती कसलीच अटॅचमेंट नाही आहे, त्याला काहीच वाटत नाही आहे. ते खूप पुढे गेले, उडत उडत अमेरिकेला गेले आणि बाबा आता शेवटचे काही क्षण मोजतात असा फोन आल्यावर तो म्हणतो सुट्ट्या नाही मिळू शकत, सॉरी तिकडेच नीट जावा. काय मिळवलं आपण पालक म्हणून?
हा प्रश्न जर 40 वर्षांनी पडायला नको असेल तर काम आत्ता करावं लागेल. तर त्यामुळे आपण अकॅडमिक क्वेश्चन जो आहे ना तो यांच्याकडे विश्वासाने सोपवून देऊयात. एकदा शाळेत फुल घातलं ना त्याच्यासोबत थोडा विश्वासही घालायचा. हां, शंका जर राहिल्या तर समोरचा माणूस आपला 100% नाही देऊ शकणार. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेला टाकून देताना विश्वास डॉक्टर तुम्ही द्याल ते औषध घे तर ते औषध काम करणार आहे. तुम्ही म्हणाल सेकंड ओपिनियनला जातो, थर्डला जातो, फोर्थला जातो, विनाकारण जेव्हा गरज असेल तेव्हा केलंच पाहिजे. तर मग गडबड होणार, वेळ वाया जाणार, तब्येत बिघडणार. तसंच पॅरेंटहूडचं आहे की पॅरेंटहूडमध्ये आपल्याला शाळेत आपण ज्या घातलेलं आहे तिथे थोडा विश्वास टाकून द्या. सगळ्या शाळांमध्ये थोडेफार इकडे तिकडे असतातच, कारण इट्स नॉट द वर्क ऑफ परफेक्शन. एज्युकेशन असं परफेक्शनचं काम असू शकत नाही, पण एवढी मुलं वेगवेगळी गोष्ट घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण अकॅडमिकचं सोडून देऊ. ते बोलतात आपण घ्यायचं नाही, कोणी आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा नाही. आर यू ॲग्री? यांनी किती सांगू देतो त्यांना सांगायचं त्या मॅडमाला त्या घ्यायचा नाही अभ्यास करून. कसला अभ्यास की जो अभ्यास आहे ना रिंग मास्टरची भूमिका करायला लागेल ना. एका हातामध्ये लागणं रवी आणि स्वतःचा बोर्ड चालू हे पण डेंजर. चाल काय राईट इट फॉर 15 टाइम्स. मी बघते रिंग्स. अरे भाई गडबड हो जाएगी, बहुत बड़ी गडबड हो जाएगी. आज तो आवाज नाही आणू शकत आहे म्हणून तो करेल, उद्या त्याचा आवाज कुठला की तो आपला दाबल्याशिवाय. सो बी केअरफुल. अकॅडमिकचं काम अकॅडमिक्सला करू द्या. तुम्ही फक्त एका विशिष्ट वेळेला त्याच्या बाजूला बसून तुम्ही पण रीड करा आणि त्याला म्हणा तुला जे आवडतंय ते तू कर. शाळेतलं जे मिळालंय ते तुम्ही फक्त रीड करा प्लीज. वी आर नॉट ट्रेन टीचर्स. कधी कधी पालकांचा याला विरोध असतो, पण तरी मी थोडा वाईटपणा घेऊन हा मुद्दा अनेक ठिकाणी सांगते की आपण ज्या प्रोफेशनचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये ते रोल प्लेइंग आपण करू नये. घरात असं काही झालं तर ये मी तुझं हृदय फाडून शिवून देतो असं करतो का आपण? ते येस तुला हार्ट अटॅक येतो ना, येतो मी आहे ना माझ्याकडे सुरी धागा आहे असल्या वेळे पण आपण करत नाही ना. पॅरेंटिंग त्यापेक्षा मोठं ऑपरेशन आहे. खरंच आहे. चुकलं ना युटर्नला जागाच नाही. म्हणजे खूप भयंकर आहे. तो जो एक शिवखेराच्या पुस्तकामध्ये याशी संबंधित बघा तुम्हाला आवडला तर एक विनोद नाही म्हणता येणार त्याला, जिव्हारी लागणारा विनोद एकाच पद्धतीनं यू कॅन विनमध्ये असं दिलेलं आहे. एका मुलाला त्याच्या वाईट कृत्यांसाठी न्यायालय शिक्षा सुनावतात की याला आता फासात लटकवण्यात येत आहे. बघा जिव्हारी लागणार आहे आणि त्याला असं शिक्षा सुनावताना असं समोरून नेलं जात असतं आणि त्यावेळेला त्यांची पद्धत वेगळी गोष्ट आहे. त्यांची पद्धत की तुला ह्याच ठिकाणी असं वाईट पद्धतीनं आणणारं कोण आहे असं तुला वाटतं ते तू सांग, मग तुझ्या शिक्षेतला काही भाग त्यांना आम्ही सहन करायला लावू. तर तो त्यावेळेला कोर्टामध्ये अशी नजर टाकतो आणि कोपऱ्यामध्ये आई बाबा बसलेले असतात. त्यांच्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो प्लीज बोथ आर रिस्पॉन्सिबल, आस्क देम टू कम विथ मी. जिव्हारी लागणार आहे म्हणजे माझ्या शिक्षेचा काही भाग यांनाही भोगायला लावा, कारण यांनी माझ्या 3 त्या ट्रँगलमधल्या एकाच बिंदूला असं कर्कटक लावून गोल फिरवलं. इमोशनल सोडून दिलं. आणि मग तिसरं आहे बघा, तिसरं जमलं तर तुम्हाला आवडणार असलं तर आपण प्रॅक्टिकल घेऊया, सरांची परवानगी असेल मॅडमची परवानगी असेल तर. तिसरं जे आहे सध्या जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे दॅट इज स्पिरिच्युअल पोर्शन. आणि स्पिरिच्युअल म्हणजे कर्मकांड नव्हे. स्पिरिच्युअल म्हणजे जिथं आपलं मूल जे शिकणारे की रोज मी स्वतःला जी काही घाण माझ्यात जमा झालेली आहे विविध कारणांनी ती साफ करून झोपे. कसली घाण जमा होते? कुणाचा तरी राग येईल, कुणाची तरी वस्तू हिसकावून घ्यावीशी वाटते. लहान मुलांच्या तुलनेत काही तर मोठ्यांना पण लागू आहे ना. कुणाची तरी जलसी करावीशी वाटते. दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला यूज अँड थ्रो करावं असं वाटतं. एखाद्या प्राण्याला चिरडून मारावं असं वाटतं. मुंगी दिसली चिरड, काही मुलं असं करताना दिसतात बघा, किंवा काही प्राणी दिसला की त्याला असं ते काहीतरी सबकॉन्शियस माइंडमधले सगळे विकार आहेत तर ते अशा पद्धतीनं आपल्या ॲक्शनमध्ये येत असतात. आणि एखादं व्यसन आता असं म्हणलं की आपली सगळ्यांची मुलं व्यसनी आहेत, किती वाईट वाटेल वाक्य ऐकायला. पण मोबाईलची व्यसनी जेवताना आपल्यापैकी ज्यांच्या घरात मुलांना मोबाईल दाखवून जेवण घातलं जात आहे
सरांनी मगाशी तो मुद्दा खूप सुंदर सांगितला आहे. आपण जेवण नाही भरवतो, विषाचे घास भरवतो. कारण आपण त्याची नॅचरल जी एक प्रवृत्ती आहे की माझं पोट भरलं, आय एम हॅपी, किंवा मला भूक लागली आहे, मला जेवायला दे, हे दोन्ही मारून टाकतो. दोन्ही मुलांच्या लक्षात येत नाही. एक तर कोंबाकोंबी प्रकरण आहे, कारण तू छान हेल्दी ती सुदृढ बालकलीस, हा एक कधी कधी अतिरेक होतो, किंवा कधी कधी कम्प्लीट इग्नोरन्स. काय पाहिजे तुला ते आणून दे, तर गडबड होणार. तर या स्पिरिच्युअल क्वेश्चनसाठी आमच्याकडे असा सुंदर उपाय आहे. पण आता लहान मुलं बसले तर किती जमतं माहिती नाही, तरी प्रयत्न करून बघूयात आपण की आपला स्पिरिच्युअल क्वेश्चन रोज आपण थोडा थोडा कसा वाढवू शकतो. तर बघा, आपण सगळेजण इथे वेगवेगळ्या प्रोफेशनचे आहोत, एज ग्रुपचे आहोत, तरी आपल्या सगळ्यांमध्ये एक अतिशय साम्य असणारी बाब आहे आता ह्या क्षणाला, की जी आपल्यासोबत पण आहे आणि आफ्रिकेच्या माणसासोबत पण आहे, अमेरिकेच्या माणसासोबत पण आहे, कम्प्लीट सिमिलर आहे. कोणी गेस करू शकेल का कोणती आहे? माइंड तरी मला दाखवता नाही येणार, करेक्ट आन्सर आहे, पण माइंडला रिफ्लेक्ट करणारे आणखी कोण आहे? आपल्या सगळ्यांकडे आता सिमिलर आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांकडे सिमिलर आहे. छोट्या मुलांनी दंगा केला तरी त्यांना तिकडे चूक परत यायचा प्रयत्न करा. कोणती गोष्ट आहे? एकदम सेम आहे, एकदम डिक्टो. हा प्रॉब्लेम झाला, सोप्या प्रश्नाची तर आम्हाला हल्ली येतच नाही, काहीतरी अवघड विचारा. नाही, असा नाही आहे, एकदम साधं विचारलं मी. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी कॉमन आहे, दॅट इज आवर ब्रीथ. श्वास, बरोबर आहे. मग आपल्या मुलांचा जो स्पिरिच्युअल क्वेश्चन आपल्याला रोज वाढावा, एनरिच व्हावा, अपलिफ्ट व्हावा, मोठा व्हावा असं वाटत असेल तर एक सोपा उपाय आपण आपल्या मुलांसोबत, कुठल्या वयोगटाच्या मुलांसोबत करू शकतो. आता हे खूप लहान मुलं आहेत, हां, पण त्यांना आपण ॲटलिस्ट असं खेळ म्हणून करू शकतो. बघा, जर झेपलं तर त्यासाठी आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल ते काय आहे. आपलं जे ब्रिदिंग आहे ना, आपलं ब्रिदिंग, हा जो ट्रायंगल आहे वरच्या ओठाच्या वरती आणि हे आपले नॉस्ट्रिल्स, या ट्रायंगलमध्ये आपलं ब्रिदिंग आपल्याला फील करता येईल. वी कॅन फील इट. सगळं गणित फिलिंग सोबतच आहे. ज्यांच्या फिलिंग्स डीप जात आहेत त्यांना जगण्याचा आनंद घेता येतो, आणि ज्यांच्या फिलिंग्सच नाही आहेत किंवा खूप शॅलो आहेत ते लाईक अ डेड बॉडी रोबोट. म्हणजे डेड बॉडी खाते, डेड बॉडी झोपते, डेड बॉडी लग्नाला जाते, डेड बॉडी बरेच काही करते, पण डेड बॉडीला फिलिंग्स नाही आहेत. म्हणजे ते लक्षात येत नाही की मला काहीतरी फील होते, मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी नको आहे. हे आपल्याला जेव्हा कळायला लागतं त्यावेळेला गडबड तर होणार आहे, मन अस्वस्थ होणार आहे, कारण निसर्गाचा नियम येतो की ऑल द टाईम काही दिवाळी असणार नाही आहे. तर त्यामुळे हा एक स्पिरिच्युअल क्वेश्चन. बघा, पहिला अकॅडमिक क्वेश्चन शाळेवर सोपवा, दुसरा इमोशनल क्वेश्चन. सरांनी सांगितलेलं आहे की आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. घरात तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना जर तुम्ही 2 घास आपल्या ताटातले देत असाल तर मुलं पण ते शिकतात. तुम्ही कोणीतरी आलं की ताट झाकून ठेवत असाल तर मुलं तेही शिकतात. आपल्याकडे लक्षात येत, आपण म्हणतो काकुडाचं शिकलास रे, आणि आई म्हणते आत्याचं शिकलास शिक, वडील म्हणतात मावशीचं. आणि तिथेही आपण ब्लेम गेम चांगला करत असतो. तर तसं न करता आपण म्हणूयात, बघूयात स्वतःसोबत, पण त्याच्यासाठी आपला स्पिरिच्युअल क्वेश्चन अवेअर असायला पाहिजे. अवेअरनेस. तर थोडं आपण समजून घेऊयात ते आणि मग आपलं थांबूयात बोलणं. काय स्पिरिच्युअल क्वेश्चन? अध्यात्म असं म्हणतं की निसर्गाचे जे नियम आहेत तेच अध्यात्म आहे. काय निसर्गाचे नियम आहेत? मला जर हापूस आंबा हवा तर मला हापूसची कोय लावावी लागेल. मला बाभळीचं बी त्यातून हापूस नाही भेटणार, मला हापूसची कोय लावावी. आणि मला काही औषधी करण्यासाठी बाभूळ हवी आहे तर आंबा लावून नाही जमणार, तेव्हाही बाभूळच लावूया. सो आपल्याला पेरताना काळजी घ्यायची. मग काय पेरतोय आपण? आपलं ब्रिदिंग दर मिनिटाला 15 वेळा पेरतोय. 15 टाइम्स. आपण शेतकरी आहोत, दर मिनिटाला नियर अबाउट 15, कोणाचं 17 असेल, कोणाचं 14 असेल. पण ह्या ब्रिदिंगला जर ह्या वयोगटात, तुम्ही ज्या वयोगटात आहात, हा तसा पॅरेंटिंगचा खूप अवघड वयोगट आहे, खूप नाचावं लागतं, तरी वजनं कशी वाढतात ते माहिती नाही. पण हा जो ट्रायंगल आहे त्याला स्पिरिच्युअली बघणं म्हणजे काय करायचं? आपला श्वास आहे, त्या श्वासाला काहीही जोडायचं नाही. आपल्या आवडता कोणताही देव कितीही प्रिय असला तरी बिचारायला तो ताण द्यायचा नाही, त्याला भरपूर लावायचं सध्या देवाला. तर त्यामुळे त्यांना आणायचं नाही मध्ये, अंकांना आणायचं नाही मध्ये, कुठला तंत्रमंत्र आपल्याला माहिती असेल त्यालाही नाही आणायचं मध्ये. प्युअर ब्रिदिंग जी आहे ती ब्रिदिंग जेव्हा
आपल्याला तासाभरात कधी असं वाटेल बाई वैतागवलं या मुलाने मला येड लावला गेलं असं ज्यावेळेला फिलिंग येईल ना त्यावेळेला त्या वाक्यानंतर म्हणजे असं एक्सट्रीम झाल्यावर आपल्याला विशेष तरी आठवण येते ना प्रॉब्लेम तो वेगळा आहे पण या वाक्यानंतर आपल्या मनाला ह्या ट्रायंगलमध्ये घेऊन जायचं कसं घेऊन जायचं ते व्यवस्थित जात असतं अनापाना मेडिटेशन नावाचं एक मेडिटेशन 2012 साली महाराष्ट्र सरकारने ओपन फॉर ऑल केलेलं आहे आणि शाळांसाठी ते मित्र उपक्रम होत आहे म्हणजे नेक्स्ट टाइम धनश्री मॅडम तुम्ही ट्राय करा ही जी पॅरेंट मंडळी आहेत त्यांना मित्र उपक्रमाचा आपण तुम्हाला डिटेल्स देऊयात आणि तुम्ही त्यांचं एकदा कसं सेमिनार घ्या तुम्हाला प्रचंड फायदा त्याचा कसा होईल माहिती आहे बघा आपल्याला ज्यावेळेला व्याख्या व्हायला होता आपण एक असा दीर्घ श्वास घेतो करतो आपण असं हे आपण पर्पजली करतो हे पण करायची गरज नाही पडणार जर आपण तासाभरात बघा किती छोटं चॅलेंज तासाभरात अगदी 2 मिनटं एका तासातले 60 मिनिट्समधले 2 मिनटं आपण ह्या ट्रायंगलवर मन न्यायचं विचार या खिडकीतून येतात या खिडकीतून जातात त्यांना जाऊ द्यायचं त्यांच्यासोबत छेडछाड नाही करायची त्यांना त्रास नाही द्यायचा ते त्यांचं काम करतील आणि आपला श्वास जो आतमध्ये चाललेला आहे बस 2 मिनटासाठी दिवाळी साजरी करायची की आपण आत्ता छान जिवंत होतो वाव माय ब्रेथिंग इज गोइंग ऑन कारण तुम्हाला माहिती आहे कुणीही असलं आणि एकदा श्वास बंद झाला की घाटच तुम्ही कुणी असा 8 तास फार तर रडेल आजूबाजूला कोणी 10 दिवस रडेल पण तुम्ही घाटात का कारण आयडेंटिटी संपली ना ह्युमन बीइंग म्हणून आयडेंटिटी संपली खूप